संपूर्ण सहा आपल्याला लक्षात राहावी म्हणून संपूर्ण सहानेचं दर्शन आपणास देत आहे। त्याच्यावरती नाही मारायचं, हे नुसतं असं चिकटवायचं। सोन्याची ही पार आहे असं समजायचं, सोन्याची कुऱ्हाड आहे ना आणि आता इथं असं वरपासून पायापासून खालपर्यंत न्यायचं, डोक्यापासून पायापर्यंत इथं असं खाली प्राण तत्वायला अहंकार तत्वायला परत प्रत्येक पाण्यात ठेवायचं, वर्ण असं खाली सगळं आता उभं होतं, खाली वरती नको। अहंकार तत्वाय नमः, मनस तत्वाय नमः, चक्षुष तत्वाय नमः, श्रोत्र तत्वाय नमः, वाक् तत्वाय नमः, पाणि तत्वाय नमः, पाद तत्वाय नमः, रूप तत्वाय नमः, गंध तत्वाय नमः, अहंकार तत्वाय नमः, मनस तत्वाय नमः, देह तत्वान्यसामि यथा यथा तत्वान्यसामि इति विन्यसेनो देव सर्वशास्त्रं तत्त्वयोः पाद्यन्यसामि, गंध तत्वन्यसामि, रूप तत्वन्यसामि, श्रोत्र तत्वन्यसामि, वाक् तत्वन्यसामि, अहंकार तत्वन्यसामि, मनस तत्वन्यसामि, जिह्वा तत्वन्यसामि यथा यथा तुम्ही काढून दिलं काय लागी काढून तुम्ही सकल प्रेम पायी इकडे बसल्या तुझा प्रकार काढतो जीर्णोद्धार करते तत्प्रकारानं तुमचे आठवडीचा हातबीडीचा नारळ विडा काढून ठेवले देवतांना मान्य करून योजलेला मंगल कार्यक्रम सिद्धीस न्यावा। रात्री प्रगती मुलं माणसं कामगार प्रकारामध्ये फिरतील समस्त भक्त जन इथे फिरतील काही येणारे संकट असतील दूर करा। सर्वत्र जनांवरती यशाचा वाटा देऊन त्यांच्या हाकेला ओढून त्यांच्या मनोकामना असतील त्या परिपूर्ण करा। सर्वत्र कुटुंबियांचं बालगोपाळांचं कल्याण करा। अतिशीघ्र वर्ग परिपूर्ण सावकाश असं हातीपाई सांभाळून सर्वत्रांचं रक्षण करा, कल्याण करा। एतद समस्त देवतांना नमस्कारांसमोर हनुमंता देवता नमः गुरुदेव दत्तात्रेय नमः पिंपळेश्वर नागेश्वर सोमेश्वर देवताभ्यो नमः तथाच पांडव गानेन देवळी समस्त देवताभ्यो नमः ज्ञाता स्मरी मणस्मरी मणदेवताभ्यो नमः हनुमंतादि विठ्ठलादि तथाच गुरुदेव दत्तात्रेय देवतांनो इथल्या स्थल पुरुषांनो जागे बाल्यानो तत्परित्यानं आपल्या चरणी सातवेळचा नारळ वेडे काढून ठेवले देवतांना मान्य करून घ्यावे।